नमस्कार, मी मल्लीनाथ गायकवाड. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 मधील प्रभाग क्रमांक 16D या प्रभागातून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे. आपण सर्वांना माहीतच आहे की पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका जरी असल्या तरी पनवेल महापालिका आणि सिडको प्रशासन या दोन्हींच्या मध्ये आपला प्रभाग क्रमांक 16 हा येत आहे. त्यामुळे एकीकडे सिडकोच्या व्यवस्थापनाला सुद्धा आपल्याला त्यांच्याशी सुद्धा सहमत करून काम करावं लागेल आणि पनवेल महानगरपालिकेतील विषय आहेत त्यांना सुद्धा घेऊन काम करायला लागेल. मी उमेदवार म्हणून आपल्याला माझ्या संकल्पनामा तुमच्या घरोघरी पोहोचेलच. संकल्पनाम्यातून मी आश्वासन दिलेलं आहे की पनवेल महानगरपालिकेची परिवहन सेवा सुरू करणं, पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये ऑटो रिक्षा मीटरप्रमाणे चालणं, त्याचप्रमाणे सेवेला जाणाऱ्या किंवा सर्व्हिसला जाणाऱ्या महिलांची बाळं ठेवण्यासाठी सुविधायुक्त पाळणाघर त्या महापालिकेद्वारा चालवणं, अशा अनेक प्रकारच्या सुविधा. या व्यतिरिक्त खास भगिनींसाठी मी निवडून आलो तर पुढील 5 वर्षात गॅस सिलेंडर 500 रुपयामध्ये देण्याचं देखील आश्वासन मी दिलेलं आहे. या सर्व बाबींबरोबरच सिडको प्रशासनातील बंगलो टाईपच्या भूखंडावर 16 प्रभागातील सर्व इमारती 95% इमारती या बंगलो टाईपच्या भूखंडावर उभ्या आहेत. त्यामुळे या भूखंडावर जे 7-8 वर्षापासून हस्तांतरण आणि सर्व सेवा सिडकोने बंद केलेल्या होत्या त्या सुरू करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्याचबरोबर या सर्व सोसायट्यांचं कन्व्हेन्स झालेलं नाही आहे, त्यामुळे यांच्या कन्व्हेन्ससाठी सुद्धा सिडको प्रशासनानं पुढाकार घ्यावा यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर या सर्व इमारती सुमारे 25 वर्ष होऊन गेलेली आहेत, त्यामुळे पुनर्विकासासाठी या सज्ज आहेत किंवा तयार आहेत. परंतु सिडको असो किंवा पनवेल महानगरपालिका असो त्यांचं पुनर्विकासाचं धोरण निश्चित ठरलेलं नाही आहे. परंतु वाढीव FSI सकट सिडकोनी यांना वाढीव FSI सह पुनर्विकासासाठी परवानगी द्यावी यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील असणार आहे. त्यामुळे एकीकडे नागरी सुविधा आणि एकीकडे या सिडको प्रशासनाच्या सुविधा या दोन्हींचा मेळ घालून काम करणारा नगरसेवक म्हणून आपण मला या पनवेल महानगरपालिकेत पाठवावं आणि येत्या 15 जानेवारीला माझं 3 नंबर 16 प्रभाग क्रमांक 16D मधील अनुक्रमांक 3 वर असलेल्या माझ्या नावापुढील क्षत्रिय चिन्हाचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि पनवेल महानगरपालिकेत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवा, एवढी मी आपल्याला नम्र विनंती करत आहे. धन्यवाद.